महत्वाची लढत आहे. स्कोरबोर्ड जरा इकडे तिकडे हल्ला, नाव नोंदणी इकडे तिकडे हल्ली तर लक्षात घ्यायचंय पुढे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला 12वा खेळाडू प्लीज समालोचन कक्षामध्ये पाठवा. सलामीची जोडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू बाटची कडा सुशांतच्या डोक्यावरून, इथे मात्र नशिबाची साथ नाहीये. बॉलची साथ दिली जाते. चेंडू चालला दंदन करत बाउंड्री लाईन कडे. 4 धावा. दिनू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ हो हो हो, एक्सचा वेध घेणारा चेंडू आणि सेलिब्रेशन पहा. कॅमेरा प्रेमच इन ऍक्शन मध्ये काय सेलिब्रेशन पहा. माझ्या नावावरती प्रेम प्रेम का लिहिलं आहे ते सिद्ध करून दाखवत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. काय आणि अक्षरशः अर्थातच स्ट्रायकन वरती आलाय. अर्थातच पाहिले गेले आम्हाला संघ जर पाहिलं तर संपूर्ण देवरुख भागाला ज्याने गाजवून सोडलं जातंय अर्थातच नितेश गवंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी फ्लिक केला जरूर जातोय. मागे ठेवला चेंडू आहे. इथे मात्र सिंगल घेतली जाते. नितेश गवंडीला माहिती आहे मला कशा पद्धतीची बॅटिंग करायची आहे. सातत्याने जर पाहिलं तर जय सांबा पाडगाव आमच्या पंचकृषीमध्ये नावाजलेला नक्कीच आपण पाहतोय. जर आमच्या पंचकृषीमध्ये पाहिलं तर एका बाजूला पाहिलं तर जय सांबा पाडगाव संघाचा दबदबा कायम राहिलाय आणि त्याच संघाचं प्रतिनिधी कायम करत असताना यावेळेस काय गॅप शोधून काढलाय. गॅपच्या रिदार मध्ये गवताला काळी चिंगारी लावणारा आग फटका आपण पाहिलाय. गॅप मध्ये फटका आपण पाहतोय. 4 धावांसाठी डीजे. प्रेम सेलिब्रेशन तर जरूर पाहायला मिळते. मात्र इथे ही तुळशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहायला गेलाय. क्षेत्ररक्षक आलेत. इथे मात्र सिंगल घेतली जाते. आता मात्र स्ट्रायकिंग वरती पाहायला अर्थातच पाहायला गेले नितेश आणि षटक देखील संपतय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले आहेत. प्रेमपी याने 1 विकेट देखील मिळवले. धावा खर्च केल्यात 10. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा झाल्यात 10 आपण पाहतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. गोलंदाजाचं नाव सांगा.
प्रज्वल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. प्रज्वल आपल्याला प्रज्वलित करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक दुसरे घेऊन आलाय. त्याच्या समोर आहे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना अर्थातच दिनू आपल्याला स्ट्रायकेर वरती पाहतोय. यावेळेस नक्कीच पाहायला गेले बाटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे वाईट बॉल. ओहो इन ऍक्शन मध्ये पंचांकडून वाईट बॉलचा इशारा आलाय. जरूर आपण पाहायला गेले एक आगळ्या वेगळ्या स्टाईल मध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आणि त्यानंतर जर पाहिलंय तर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या बदलेल 11 धावा. रिव्हर्स अटेन केला जातोय. दिनूच्या बॅट मध्ये स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि चेंडू चला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दंदन करत 4 धावा. पंधरा धावा धबलकावरती लागल्या आहेत. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती आपण पाहतोय. पंधरा धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आपल्या भेटीला आलेली स्पर्धा आपण पाहत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय ओ हो यावेळेस विकेट जरूर केला जातोय. फटका फसलाय. फटक्याच्या खाली प्रशांत साळवी इथे झेल सोडला जातोय. आणि इथे मात्र का पाहायला मिळते झेल सोडला जातोय. पकडा मॅच आणि जिंका जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र झेल सोडला जातोय. ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती झेल सोडले जातात त्या त्या वेळेला अनेक विक्रम देखील नोंदवले जातात. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर दिनेशला एक जीवदान मिळालंय. प्रज्वल आपण पाहतोय रे हो हो रिव्हर्स अटेन केला जातोय. काय फटका खेळला जातोय. लाजवाब सुरेख अप्रतिम घुटना टेक ओ मेरा सिक्सर देख. आता सांगत असेल जसा चेंडू आलाय तसा अँगल बनवून रिव्हर्सचा फटका आपण पाहिलाय. नितेश गवंडीच्या बाट मधून काय फटका खेळला जातोय. लाजवाब सुरेख अप्रतिम फटका आपण पाहायला मिळालाय. आणि त्यांची खाती आहे त्यांची बॅट बोलली जाते मात्र ते सिद्ध करून दाखवत असताना सध्याच्या घडीला नितेश गवंडी मॅन फ्रॉम पाटगाव आता मात्र कोपरच्या क्रीडा नगरीमध्ये या मुंबईच्या क्रीडा नगरीमध्ये काय बॅटिंग पाहायला मिळते. लाजवाब. पुन्हा एकदा रिव्हर्स गॅप मध्ये चेंडू आहे. स्लॉट मध्ये चेंडू आहे. इथे मात्र दंदन करत पुन्हा एकदा नितेश गवंडी आता मात्र थांबायचं नाव घेत नाही आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका 4 धावांसाठी. बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस करण्याचा प्रयत्न बॅटची कडा आणि त्यानंतर जर पाहिलंय पंचांचं बोट आकाशाकडे इथे मात्र नितेश गवंडीची खेळी होते समाप्त. अठ्ठावीस धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय.
10 चेंडू मध्ये तब्बल 28 धावा कुठल्या गेल्या आहेत. काय बॅटिंग पाहायला मिळाले. आता मात्र येणारे चेंडू असतील 5. या उर्वरित 5 चेंडू मध्ये किती धावांचं लक्ष असेल, टार्गेट सेट जाईल, हे देखील पाहणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला जर पाहिलंय स्पीडअप करा चला. दिनू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम प्रभान वल्लीचा बाहुबल म्हटलं जात आहे. अर्थातच पाहायला गेले तर दिनू नागम काय या ठिकाणी आपली शैली दाखवणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओ हो यावेळेस दाखवले फ्लॅट सिक्सर. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. तर 34 धावा कुठल्या गेल्या आहेत. तब्बल पाठची गडा टॉपीत लागली जाते. गल्ली रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यात पूर्वी जर पाहिलंय तर स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय 35 धावांची मोहर लावली जाते. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कैच छोड़ी तो मैच भी छोड़ी. आने वाले गेंद को आपको नतीजा भुगतना पडेगा. आता मात्र प्रशांतला मात्र डोक्यामध्ये विचार पडला असेल, ज्या खेळाडूचा मी झेल सोडलाय त्याच खेळाडूने आक्रमक फलंदाजी केली जरूर जाते. अर्थातच पाहायला गेले आडवा बाटे. हो 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 चेंडू चालला सीमारेषा पार. बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तब्बल 42 धावा. नक्कीच आपण पाहतोय नक्कीच षटकार. कॅमेरामॅन स्ट्रायकेन वरती दिनूला फोकस करा. स्ट्रायकेन वरती आहे दिनू. अर्थातच प्रभानवल्ली प्रीमियर लीग सीझन 3 झाले आहेत. त्या तिन्ही पर्वाचा विनर अर्थातच सक्सेसफुल कर्णधार ज्याला संबोधलं जात आहे. परंतु काय इकडे मात्र जल्लोष पाहायला मिळालाय. लाजबाब षटक देखील संपतंय. षटका अखेर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 54 धावा धावफलकावरती लागलेत. 55 धावा करायच्या असतील. 52 धावा करायच्या असतील. थँक्यू डीजे. बघा 15 चेंडू मध्ये 22 धावा 52 धावा कुठल्या गेल्या आहेत. काय फलंदाजी पाहायला गेले असतील. मला वाटतं जर जणू काय रोहिंच फॅमिलीचे खेळाडू जसे काय डगआउट मधून सेट होऊन आले आहेत त्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळतीये. याच्या अगोदरची मॅच आणि त्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश आपण यायचा आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अविनाश आपण या. संत गोरा कुंभार चषक 2026
बॅट्समॅन फटाफट फटाफट. कोण आहे तुमच्या बॅट्समधून? प्रथमेश आणि सुशांत. टीम मिटिंग जास्त करू नका. चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सुशांत आणि प्रज्वल आपण पाहतोय. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे मॅच मध्ये कमबॅक करण्याची. आता मात्र तेच करावं लागेल. सर्वप्रथम जर बॅटिंग जर आपल्याला ही मॅच जिंकायची असेल तर ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये काय बॅटिंग पाहायला मिळाले. दिनू असतील, त्याच्यानंतर नितेश असतील आणि प्रशांत असतील, ज्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळाले ना, लाजबाब, सुरेख, अप्रतिम आपण पाहतोय. गोलंदाजी मागपर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल साहिल, प्रज्वल आणि सुशांत आपण पाहतोय. दोन्हीही हार्ड रिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या, स्पीडअप करा. चला ऑलरेडी आपल्याला उशीर झालाय. 5 वाजले ठीक, अजूनही आपल्याला फायनल खेळवायचे. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील आहे, याची नोंद घ्यायची. पंचांचा इशारा येतोय, सामना चालू व्हायचा. पहिला चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. डॉट बॉल आलाय. परंतु जर काय पाहिलंय, प्रज्वलच्या बाट मधून चेंडू चाललाय हवाई फायर, सिक्सर. मॅच बॉल द्या. जर तरमान आपण पाहिले गेले तर स्कोर बरोबर आपण धावसंख्या पाहतोय. 6 धावा लागले आहेत. 6 धावांची मोर आपण पाहिले गेले. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 15 चेंडू मध्ये कुठल्या गेल्या तब्बल आपण पाहतोय 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष ठेवलंय. म्हणून क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. ती संघर्ष, ती जिद्द, चिकाटी, मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. तो संघर्ष करावा लागेल. म्हणून आपण पाहतोय आडवा बाटे पुन्हा एकदा फाईन लेग रिझन मध्ये चेंडू चालला. दंडकर बॉर्डर लाईन कडे पार, सीमा पार, चौका. पाहायला मिळते ज्या पद्धतीचे अशीच बॅटिंग अपेक्षित आहे त्याच पद्धतीचे बॅटिंग पाहायला मिळते सध्याच्या घडीला जर पाहिले तर. ओ हो हो हो, यावेळेस लॉंग ऑफ बॉर्डर लाईन चप्पर, आउट इज सफार. पण सध्याच्या घडीला काय पाहायला मिळते, काय बॅटिंग पाहायला मिळते प्रज्वल यांच्या माध्यमातून पाहायला गेले. आपण पाहतोय संत गोरा कुंभार चषक 2026 पर्व 4. ओ यावेळेस मात्र फटका बसलाय जरूर. क्षेत्ररक्षक काय तिथे झेल सोडलाय. नक्कीच प्रयत्न जरूर झाले होते. थोडस आपल्याला सुशांत त्यांच्या पायाला इंजरी आपण पाहतोय, परंतु लढणं गरजेचं आहे. षटक अर्थातच संपलंय.
एक षटका अखेरीस स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली. पहिला डॉट 6-4-6-2. 18 धावांची मोर लावली जाते. 18 धावा, 10 चेंडू 35 धावा. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. शेवटच्या चेंडू पर्यंत सांगू शकत नाहीये कोणाच्या सामना कोणाच्या पारड्यामध्ये जाईल, परंतु प्रयत्न करेल तो मात्र या ठिकाणी यशस्वी ठरेल. आता मात्र मेहनत जिद्द चिकाटी ती घ्यावी लागेल. गोलंदाजी करण्यासाठी आलाय नितेश गवंडी. अर्थातच पाहिलं गेले पाटगावचा सुपरस्टार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. तर दुसऱ्या बाजूला अर्थातच पाहिलं गेले तर तुसणीचा टायगर अर्थातच सुशांत साळवी. ओ पहिल्या चेंडूवरती आक्रमण जरूर पाहायला मिळते. आडवा बाटने खेळला फटका आपण पाहतोय. इथे मात्र एक धाव मिळते. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लागली 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. डॉट बॉल आपण पाहतोय. प्रज्वल लागायचा न समजलेला चेंडू आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल आपण पाहायला मिळालाय. ओ हो काय फटका आहे, परंतु फटक्याच्या खाली इथे मात्र क्षेत्ररक्षक आणि मात्र प्रज्वलची खेळी होते इथे समाप्त. बॅट बोलणं गरजेचं आहे. आता मात्र ज्या पद्धतीने आपल्याला नावाने संबोधलं जात आहे त्याच पद्धतीची कामगिरी आता मात्र करावी लागेल वैभव चिंदारकरला. हिम्मत एवढी मोठी ठेवा की आपल्या समोर आलेल्या नशिबाला पण झुकावं लागेल. आता मात्र कोणाच्या बाजूने नसीब झुकणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 20 धावा धावफलकावरती लागल्या आहेत 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच आपण पाहतोय आडवा बाटने बॅटची कडा पण पाहिली गेली. सिंगल घेतली जाते, परंतु इकडे पहा जल्लोष पहा काय जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. जसा चेंडू येतोय तसा टाळ्यांचा कडकडाट होतोय, प्रोत्साहन दिलं जातंय, परंतु इकडे शांतता पाहायला मिळते. कार्पेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे जरूर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालवला जातोय. इथे मात्र धावबाद गरज होती का धाव घेण्याची. आता मात्र प्रेशर निर्माण जरूर झाले असेल. एकवीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 5 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडू पासून आक्रमक परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं गरजेचं होतं, परंतु ते झालं नाहीये. पाहिल्या गेल्या तर आरुष 11 संघाकडून पाहिलं गेले तर विस्फोटक फलंदाजी करणे जरूर होतं. पुढील चेंडू पाहायला मिळेल आपल्याला पाहायला मिळेल.
मागे ठेवलाय चेंडू, डॉट बॉल. जसा चेंडू आलाय तसा गर गर करत निशेष गवंडीच्या हातामध्ये सोपवला जातोय. हाय व्होल्टेज ड्रामा. थँक्यू. किर लढत आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय ओ हो हो एवढा लांब मारलाय की जा, मला वाटतं कोपर स्टेशन वरून चेंडू सोबत शोधून आणा. ज्या खेळाडू मिळत आहेत, ज्याच्या बाट मधून धावा निघाल्यात तोच आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ती क्षमता, ज्या पद्धतीचे फटके येणे गरजेचं होतं, तीच फटके आवश्यकता आधी करणं गरजेचं होतं. मात्र पुढील चेंडू पाहायला मिळेल. सुशांत पुन्हा एकदा हो 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 यावेळेस काय फक्त पाहायला मिळतोय. वाकडे तिकडीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नाही साला. आता मात्र काय पाहिलं हे दोन बॅटर रंगल्यासारखं होतं, बघण्यासारखं होतं. आणि त्या बघत असताना बाटल अक्षरशः रंगलं जात आहे. आता मात्र 33 धावा धबलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा अंतर कापेल का दिनू चेंडूच्या खाली आणि चूक करणार नाहीयेत. इथे मात्र सुशांत साळवीची खेळी होते समाप्त. बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक बसतोय तिसरा. त्यांची जागांसाठी नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अर्थातच पाहिलं गेलं तर संतोष मोहब्बत और क्रिकेट में इतना है फर्क मेरे दोस्त. क्रिकेट में रिकॉर्ड टूटते हैं और मोहब्बत में दिल टूटते हैं. इस बार दिल तोड़ा है, दिल तोड़ा है, दिल मोड़ा है, ध्यान में लेगा है. अर्थातच पाहिले गेले सामना विजयी ठरला आहे. यानंतर